सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा नमस्कार 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 मंडळी, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या हक्काच्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. सगळ्या इथले ताई आलेले आहेत, माहेरी आलेले आहेत. तर मग आता तुम्ही माहेरी आले तर आपण आपला पहिला खेळ सुरू करूया, है की नाही, ज्याचं नाव आहे जिभेला काही हाड. आणि आता वाक्य मी तुम्हाला सांगतो. वाक्य असं आहे, श्रुतीची पुत्री कृती. आता ते वाक्य कसं बोलायचं ते तुम्हाला मी सांगतो. हा, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची प्रती कुत्री श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची प्रती कुत्री 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 श्रुतीची प्रती कुत्री, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कुत्री, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. अगदी क्या बात है. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, वेग जरा वाढवा. श्रुतीची पुत्री कृती, 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 पुत्री कृती, श्रुतीची 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 पुत्री कृती. खूप खूप मस्त, क्या बात आहे. मस्तच. घरी पण असंच करता भाऊजींबरोबर? हा, सगळे मासे तळून काढले त्यांनी त्याच्यात. श्रुतीची पुत्री कृती, हे! श्रुतीची पुत्री कृती, हा! श्रुतीची पुत्री कृती, मस्त! श्रुतीची पुत्री कृती, बरं. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. हे! श्रुतीची पुत्री कृती, 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 श्रुतीची पुत्री क्या बात कृती, आहे? श्रुतीची पुत्री कृती, 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 श्रुतीची मस्त, क्या बात आहे. कृती. मस्त झालेलं आहे, छान म्हटलेलं आहे. श्रुतीची पुत्री कृती, 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 श्रुतीची श्रुतीची पुत्री पुत्री कृती, कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री श्रुतीची कृती, पुत्री श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री श्रुतीची कृती. पुत्री कृती. अरे पण श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. पण श्रुतीची पुत्री कृती ना. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. बस का? श्रुतीची पुत्री कृती, 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 श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री कुत्री, श्रुतीची पुत्री कुत्री. कुत्री आली मध्येच. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, हा. श्रुतीची पुत्री हा, हा. श्रुतीची पुत्री कृती. हा, श्रुतीची पुत्री. हा, मी बोलू? हा हा, तर तुम्हीच बोलायचंय. हा, श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री कृती, कृती, श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री, श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची कृती.
आणि जी ताई या वाक्याच्या अगदी बरोबर आणि जवळपास होतं आणि खूप छान अगदी इनॅक्ट करून बोललेले आहेत त्या ताई तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत आणि ती ताई आहे सोहळा सख्यांचा. आज तुम्ही माहेरी आलेला आहात. माहेरी आल्यानंतर अर्थातच माहेरच्या आठवणींमध्ये तर आपण नक्कीच जाणार आणि त्याच आठवणींसाठी गप्पा टप्पा करण्यासाठी मी तुमच्याकडे येतोय माहेरच्या आठवणींमध्ये जाण्यासाठी. ताई माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? आई वडील जे दोघं पण आता नाही आहेत. दोघेही आता नाहीये. किती वर्ष झाली? वडील तर दुसरीत असताना वारले आणि आम्ही चौघं भावंड. आईने लहानाचं मोठं केलं आम्हाला आणि आई माझं लग्न झाल्यानंतर दुसऱ्या वर्षीच वारली. ते पण मी प्रेग्नंट होती 6 महिन्याची, तेव्हा आई वारली. आमचं गाव मालवणमध्येच आम्ही लहानाचे मोठे झालो. आईने खूप कष्ट केले आणि आम्हाला सगळ्यांना मोठं केलं, चांगलं शिक्षण दिलं आणि आता सर्व भावंड आम्ही सेटल आहोत. पण ते सगळं आमच्या आई वडिलां म्हणजे मोस्टली आईच्या कष्टांमुळे. जेव्हा तुम्ही माहेरी जाता, कपाट उघडता, तेव्हा सगळ्यात आधी कुठली वस्तू बघता? आहे आईची शॉल आहे आणि आईला ॲक्च्युली पॅरालिसिस अटॅक आला होता. मग ते सर्व जे सामान आहे ते आम्ही सगळं तसंच ठेवलं होतं. जे जे आईचं होतं, आईच्या साड्या, जेव्हा त्या साड्या बघते तेव्हा पण आईची आठवण होते. म्हणजे ताई पण मला खात्री आहे तुमची आई जिथे कुठे असेल ना ती खूप खुश असेल, आनंदात असेल. आज तुमच्या सगळ्या मुलांचा संसार, सगळ्या भावंडांचा संसार होतो. सर्व अर्थातच त्यांचे आशीर्वाद आहेतच आणि ते सदैव असणार. माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? आई वडील, आई बाबांची एखादी आठवण? आठवण म्हणजे त्यांनी आतापर्यंत खूप माझ्यासाठी केलेलं आहे. मी घरात सगळ्यात मोठी आहे बहीण भावामध्ये. परिस्थिती नसताना त्यांनी आमच्या सगळ्या गरजा भागवल्या. सगळं व्यवस्थित झालं आणि जसं जसं म्हणजे 1 महिना होऊन गेला भेटून की मला आठवण यायला लागते जास्त. प्रत्येक गोष्ट म्हणजे आता इथे आल्यावरती सगळं नवीन असतं, तर कुठली गोष्ट म्हणजे समजत नसेल किंवा काय तर असं वाटतं यार तर आई पाहिजे होती सांगायला. मी तर आईच्या साड्या पण घेऊन आले. खूप छान वाटतं जेव्हा मी तिची साडी घालते. महागड्या साडीपेक्षा त्या साडीची जास्त किंमत वाटते मला. तिला एकच सांगेल की मी तिला खूप मिस करते. ती मला आता बघत असेल तर. तुम्हाला माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? माहेर म्हणजे माझं बालपण आठवतं. आम्ही 7 बहिणी, आई वडील आणि 3 काका. आणि 3 वर्षापूर्वी माझे वडील गेलेत, आम्हाला सोडून गेलेत. त्यामुळे आई आता माझ्या एका बहिणीकडे बदलापूरला असते आणि माहेरचं जे घर होतं ते आता भाड्याने दिलं. तर आता आम्हाला माहेर नाही राहिलं. दरवर्षी दिवाळीत गावच्या बहिणी यायच्या, आम्ही त्यांची वाट पाहायचो. आम्ही सगळे दिवाळीमध्ये आवर्जून तिथे भेटायचो. आज वडील गेल्यापासून 3 वर्ष झाले आम्ही माहेरी नाही जाऊ शकत आहे. प्रत्येकाला कशाचा तरी गर्व असतो ना. मला गर्व होता माझ्या आई वडील. असं वाटायचं की हे कधी जाणारच नाही, कारण एवढे चांगले आहेत ना की त्यांना कधी मरण येणार नाही. पण माझे वडील माझ्या आईच्या डोळ्यासमोर हार्ट अटॅकने गेले. तिने कसं पाहिलं असेल ते, तिला काय वाटत असेल ना, तिच्यासमोर त्यांनी जीव सोडलाय. ताई तुम्ही म्हणालात की आज तुम्हाला माहेर नाही आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आज जे तुम्ही जिथे आलायत ना हे तुमचं हक्काचं माहेर आहे आणि हा तुमचा हक्काचा भाऊ आहे. त्याच्यामुळे तुम्ही माहेरी आलेले आहेत. त्यामुळे असं अजिबात समजू नका की तुम्हाला माहेर नाही. हो, थँक्यू. आई नाहीये मला. आईने खूप कष्ट केले. माझे 2 भाऊ होते. हरकत नाही ताई. बस एवढंच मागणे आहे की त्यांच्या 2 मुलं आहेत
त्यांनी आता खूप मोठं पुढे जावं. माहेरची उणीव तर खूप असते. घरात जाताना प्रत्येक दिवाळीला फक्त वडिलांचा आग्रह असतो. आईला माझ्या पॅरालाइज झालेला होता आणि माझ्या भावांचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामुळे आता त्यांना असं आदर म्हणून कोणीच नाही आहे. वडील काय नाही दिवसभर बाहेर बसून असतात. प्रत्येक आई असते की शेवट आपल्या मुलांनी करावं. ती इच्छा तिची झाली नाही, कारण ती शेवटी लास्टला पण जाताना खूप टेन्शनमध्येच होती. पाहिजे तसं तिला जगता नाही आलं. तिने खूप शेतीचे खूप कामं केलेत. अक्षरशः तिचे पाय वगैरे सुद्धा झिजले होते, गुडघे. खूप कष्ट केलेत तिने. आईवडिलांची बस तिची पण एवढीच इच्छा होती की या मुलांनी मोठं व्हावं, चांगलं राहावं. कारण तिच्या डोळ्यासमोर ते खूप आघात झालेले. माझे बहिणीचे मिस्टर पण वारलेत. त्याच्यामुळे ते खूप असं एकटं पडलेले होते. त्यांचे फक्त आता ते 2 नातवंड नाता बघून तेच ते खुश होत होते. आता एवढंच मागेल की आईच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. माहेरच्या आठवणींचा विषय निघाल्यानंतर वातावरण तर भावूक होणारच. पण आता हे वातावरण खेळीमेळीचं करण्याची जबाबदारी ही सुद्धा माझ्यावरतीच आहे. तेव्हा आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. तर सुरू करूया आपल्या आजच्या या खेळाला. त्यासाठी म्युझिक प्लीज. हा 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 पटकन. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा ताई. हा हा सॉलिड नाचतायत आणि खुर्ची पटकवतायत. कोण कोण कळत नाही कोणाला खुर्ची मिळणार आहे ते. पण त्यासाठी आपण वाजवणार आहोत म्युझिक प्लीज. काय झालं? आमची दोघींची टक्कर झाली. आम्ही दोघे आजूबाजूलाच राहतो घरी पण. इथे पण टक्कर होते, इथे पण टक्कर होते. टक्कर का मुकाबला. म्युझिक प्लीज. एकच खुर्ची राहिली, कोण पटकवते बघूयात. त्यासाठी म्युझिक म्युझिक वाजवा की. म्युझिक वाजवा की. म्युझिक वाजवा. बसला माझा. वाजवा वाजवा. शोला हूँ मैं, बिजली भी हूँ, ना खेलियो आग से, कातिल मेरे हर
अदा कर दूंगी घायल तुझे रातों की है मस्ती मेरे हर अंग अंग में जिसमें दम हो आए वो ले ले अपने क्या बात है? बाहों में याद के बुझा दे अगन हाय चम चम करता है ये नशीला बदन क्या बात है? सन मराठी वाहिनीतर्फे तुम्हाला हे बक्षीस आणि हा काय सगळ्याजणी खेळ खेळलेले आहेत. हा हा बेभान होऊन म्हणजे खेळले आहेत. काय एक एक नाच केलाय सगळ्यांनी. वा 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 खूप छान. आणि पण कसं असतं हे सगळं करत असताना ना कधी कधी माहेरच्या माणसांना कधी कधी आपल्याकडून आहे ना कधी कधी हलकंसं दुखवलं जातं आणि मग त्यामध्ये तो राग मनामध्ये तसाच राहतो, अबोला राहतो. इच्छा खूप असते पण तो आपण अबोला दूर करू शकत नाही. सन मराठी वाहिनीने हा जो चूकभूल द्यावी घ्यावी हा जो भाग आणलेला आहे या भागात आपण अशाच आपल्यामुळे दुखावलेल्या व्यक्तींची आपण माफी मागतो आणि जी नाती दूर झालेली आहेत त्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा जवळीक आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आज आपल्या या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिला तो अबोला दूर करायचा आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, आपण ते त्या ताईंकडनं जाणून घेऊया. त्यासाठी मी ताईंना इथे विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. मेघा सुनील सूर्यवंशी. आणि काय सांगाल म्हणजे कोणाबरोबर हा अबोला आहे, का झालाय? मी आज माझ्या लग्नाला 12 वर्ष झाले आहेत. मला माहेर नाही घे म्हणजे मी 12 वर्षामध्ये माहेरी गेलेली नाहीये बिकॉज मी त्यांच्या अगेन्स्ट लग्न केलं होतं, इंटरकास्ट मॅरेज. त्यामुळे माझ्या वडिलांना ते मान्य नव्हतं. त्यांना खूप रिक्वेस्ट केली पण नाही, ते तयार नाहीच झाले. शेवटी मला हा पर्याय निवडावा लागला आणि आज 12 वर्ष झाले की मी माहेरी कधी गेलेली नाही. मला एक्सेप्टच करत नाही माहेरी. म्हणजे भावांशी पण बोलत नाही? नाही, आई वडील आहेत, 2 भाऊ आहेत, माझ्यापेक्षा लहान आहेत, 2 भाऊ आहेत. त्यांना वाटलं की हिने काय निवडलंय, काय होईल हिचं पुढे, अशा त्यांच्या त्यावेळेला अपेक्षा होत्या. पण सासरी एक स्थान असतं की सासू सासरे आई वडील म्हणून होतात, पण माझे आई वडील म्हणून माझे मिस्टर झाले. आज मी प्रेग्नेंट असताना 9 महिने बोलतात ना, एक खाऊसं वाटतं किंवा डोहाळे पुरवावेसे वाटतात. कोणी नव्हतं मला डोहाळे पुरवायला, पण 9 महिने माझ्या मिस्टरांनी 9 महिने हॉटेलमधून बाहेरचं मला डोहाळे पुरवले. 9 महिने. ताई मला माहिती आहे की 12 वर्षाचा हा अबोला खूप कठीण आहे. पण आत्ता समजा काही क्षणासाठी समजा आई समोर आली तर काय सांगाल तुम्ही आईला? मी आई समोर आली तर एकदा तिला मिठी मारेल. म्हणजे मी काहीच तिच्यासमोर काहीच बोलू शकत नाही. तेवढंच मला एकच आहे की बस तिने फक्त यावं माझ्यासमोर आणि मी तिला एक मिठी मारेल. एवढंच सांगते की माझ्याकडून चूक झाली, मी क्षमा मागते. ॲटलिस्ट माझ्या आईसाठी त्यांनी हे करावं, कारण की आईला खूप मी असं बाहेरून ऐकते, ती आतल्यात झुरत असते माझ्यासाठी. ताई 12 वर्षाचा हा अबोला आणि हा दुरावा खरंच खूप कठीण आहे. आई बाबा आणि दोन्ही दादा, मी खरंच तुम्हाला विनंती करतो की 12 वर्ष खूप झाली आहेत. मान्य आहे की त्यावेळेला ताईंनी चुकीचा निर्णय घेतला असेल तुमच्या दृष्टीने, पण तुम्ही खात्री बाळगा की ताई आज तिच्या संसारात प्रचंड सुखी आहे, खूप आनंदात आहे. पण त्यावेळेला तुमच्या निर्णयाविरुद्ध जाऊन तिने मे बी ते लग्न केलं असेल, तो निर्णय घेतला असेल. मला असं वाटतं की मोठ्या मनाने तुम्हीही माफ करावं. पुन्हा एकदा तिला एक फोन करावा. मला खात्री आहे एक फोन करा तुम्ही, ती धावत तुमच्याकडे येईल. आणि तसं जर झालं तर आमचा प्रयत्न कुठेतरी यशस्वी होईल असं आम्हाला वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की 12 वर्षाचा आता हा अबोला दूर करा आणि हे नातं पुन्हा एकदा पहिल्यासारखं तसंच राहू द्या. ताई मला खात्री आहे की हे ऐकल्यानंतर कदाचित आई बाबा तुम्हाला नक्कीच फोन करतील, तुमचे दोन्ही भाऊ तुम्हाला फोन करतील. पण तुम्ही असं अजिबात समजू नका की तुम्हाला माहेर राहिलेलं नाही, कारण तुम्ही तुमच्या हक्काच्या माहेरी आलेल्यात. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की त्यांनी तुमची ओटी भरायची.
संसारात रमले मी तरी माहेर आठवते मनाला पाखरा संग पोटी भराया पाठवते माया पित्या पोटी भरली गेली आहे, माहेरी आल्यासारखं वाटले. काय सांगाल तुम्हाला असं वाटते माहेरी आलं तुम्ही? हो की आज पहिली माझी एवढ्या 12 वर्षामध्ये एक माहेरची ओटी म्हणून ही आज माझी पहिली ओटी आहे. त्यासाठी धन्यवाद सर्वांना. आणि आजच्या या धमाकेदार भागानंतर वेळ झालेली आहे इथेच थांबायची, कारण अर्थात संध्याकाळ झालेली आहे, दिवे लावणीची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या सगळ्या आवडत्या मालिका बघण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या हक्काच्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सन मराठी प्रस्तुत सोहळा सख्यांचा.